नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम एका पॅनमध्ये 2 चमचे साजूक तूप ॲड करूयात. तूप गरम झाल्यावर यामध्ये 1 कप बारीक रवा टाकूयात आणि मंद गॅसवर रवा व्यवस्थित भाजून घेऊयात. इथे आपल्याला रवा हा बारीकच वापरायचा आहे, जाड रवा वापरायचा नाही आहे. जर तुमच्याकडे जाड रवा असेल, तर रवा थोडा मिक्सरला फिरवून घ्यायचा. रवा 2-3 मिनिटे भाजून झाल्यावर यामध्ये मी 2 ते 3 बदामाचे बारीक काप यामध्ये टाकत आहे. तुम्ही आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकू शकता. आता रव्याचा मस्त सुगंध सुटलेला आहे आणि हा रवा मी जवळपास 7 ते 8 मिनिटे मंद गॅसवर भाजून घेतलेला आहे. रवा व्यवस्थित भाजून झाल्यावर यामध्ये पाव कप सुक्या खोबऱ्याचे किस टाकूयात आणि 2 मिनिटे रवा व खोबरं किस भाजून घेऊयात. आता 2 मिनिटांनंतर यामध्ये पाऊण कप पिठी साखर व पाव चमचा वेलची पूड टाकूयात आणि मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. यामध्ये पिठी साखरेचे जे बारीक गोळे झाले आहेत ते पालथ्याने किंवा चमच्याने व्यवस्थित फोडून घ्यायचे आहेत. आता 3 ते 4 मिनिटे मंद गॅसवर मिश्रण व्यवस्थित परतवून झालेलं आहे. यामध्ये आता अर्धा कप गरम केलेलं दूध टाकूयात व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. मिश्रण व्यवस्थित एकजीव करून झालेलं आहे. आता गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण एका ताटात काढून घेऊयात. हे मिश्रण अगदी 1-2 मिनिटेच थंड करून घ्यायचं आहे. आता हाताला सोसवेल इतपत हे मिश्रण थंड झालेलं आहे. यामधील लिंबा एवढा गोळा घेऊन किंवा आवडीच्या आकारामध्ये छान लाडू वळून घेऊयात. इथे मी छान लाडू वळून घेतलेला आहे. यावर सजावटीसाठी मी वरून चारोळी लावत आहे. लाडू वळल्यावर हा लाडू सुक्या खोबऱ्या किसमध्ये टाकून यावर खोबरा किसाचं कोट करून घेऊयात. इथे रवा आणि नारळाचे मस्त लाडू बनवून तयार आहेत. हे लाडू थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवून 3 ते 4 दिवस आरामात टिकतात. पाकाचं अजिबात टेन्शन न घेता हे रवा नारळ लाडू तुम्ही एकदा नक्की बनवा. चवीला अप्रतिम लागतात. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. धन्यवाद.